पांडू आणि माद्रीचा मृत्यू झाल्यानंतर कुंती खूपच दुःखी झाली. पण पाचही कुमारांकडे पाहून तिने विचार केला, परिस्थितीच्या या आव्हानाला तोंड देणेच योग्य आहे. रडल्याने काही भवितव्य बदलत नसते. स्त्रीला अबला म्हणणारा समाज आणि निसर्ग या दोघांनाही तिला दाखवून द्यायचं होतं की प्रतिकूल परिस्थितीच्या चिखलातही ती 5 कमलं नीट उमलू फुलवू शकली. जंगलातील ऋषींनीही नंतर कुंतीला समजावून सांगितलं की तिने 5 पांडवांना घेऊन हस्तिनापुरात पितामह भीष्मांकडे जावे, जेणेकरून पांडवांना उत्तम शिक्षण मिळू शकेल. कुंतीने नंतर पांडवांना घेऊन परत हस्तिनापुरात जाण्याचा निर्णय घेतला. गंगेच्या तीरावर येताच तिला अश्वनदीत सोडलेल्या त्या बाळाची आणि सोनेरी कुंडलांची आठवण झाली. तिने विचार केला, काय झालं असेल इतक्या वर्षात त्या अजाण बालकाचं? सारथ्याच्या कुळात तोही एक सारथी म्हणून वाढला असेल. आपल्या कुंडलांबद्दल तो उत्सुकतेने अनेकांना प्रश्न विचारत असेल. माझ्या भवितव्याची ही अशी परवड होणार हे मला त्याचवेळी जर समजलं असतं तर मी त्याला एकट्यालाच घेऊन कुठेतरी दूर निघून गेले असते. पण ज्या कल्पनेने मी त्याचा त्याग केला होता ती कल्पना तरी साकार झाली होती का? मी एक महाराणी म्हणून तरी किती दिवस या हस्तिनापुरात राहिले होते? कोण आणेल त्याला आपल्या भावंडात परत? ना पृथा, ना पृथाचे वडील, ना दुर्वास ऋषी. कोणालाच आता ते शक्य नाही. केवळ काळच त्याला आपल्या भावंडात परत आणण्यास समर्थ होता. मागच्या वेळी कुंतीने एक महाराणी म्हणून मानाने हस्तिनापुरात प्रवेश केला होता. तेव्हा सर्वांनी खूप आनंदाने तिचे स्वागत केले होते. आकाशातून कुणीतरी धनुर्विद्येने कमळ फुलांचा वर्षावही केला होता. आता ती एक विधवा म्हणून अनेक वर्षानंतर हस्तिनापुरात प्रवेश करत होती. राजवाड्यात येताच भीष्मांनी कुंतीला विचारलं, कुंती, पांडू आणि माद्री कुठे आहेत? कुंतीने शांतपणाने उत्तर दिलं, ते किंदम ऋषींना माझ्या भवितव्याचा अंत विचारायला गेले आहेत. भीष्म म्हणाले, तो अंत त्यांनी कशाला सांगायला पाहिजे? हा भीष्म त्यासाठी समर्थ आहे. कुंती, आजपासून तू कौरवांची राजमाता आहेस. जा पाड्यात. हस्तिनापूरच्या लोकांनी पांडूचा वनात मृत्यू झाल्याचे ऐकले तेव्हा त्यांच्या दुःखाला पारावार उरला नाही. भीष्म, विदुर आणि इतर नातेवाईकांनी विधीनुसार पांडूचे श्राद्ध केले. या काळात हस्तिनापूर साफ बदललं होतं. राज्याची सर्व सूत्र आता धृतराष्ट्राच्या हातात गेली होती. धृतराष्ट्र आणि विदुराचा विवाह झाला होता. विदुर राज्यात सल्ला देण्यापेक्षा जास्त लक्ष घालत नव्हते. गांधारी देवींना 100 मुलगे आणि 1 मुलगी झाली होती. कौरवकुल वटवृक्षासारखं फैलावलं होतं आणि एकटे पितामह भीष्म हिमालयासारखे उभे राहून खंबीरपणाने सगळीकडे लक्ष देत होते.